आणि आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची गडचिरोलीमधून सुरुवात होणार आहे। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या 9 महिलांचा सन्मान केला जाणार आहे। आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर। आदित्य ठाकरे यांच्या आज कोल्हापुरामध्ये 2 सभा होणार आहेत। दुपारी 3 वाजता गारगोटीमध्ये जाहीर सभा तर संध्याकाळी 7 वाजता मिरजकर तिकीट तक्टीमध्ये जाहीर सभा होणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिकच्या दौऱ्यावर। बावनकुळे काळाराम मंदिरामध्ये रामाचं दर्शन घेणार। 14 जानेवारीला महायुतीच्या राज्यभरामध्ये सभा तर 15 फेब्रुवारीपर्यंत विभागीय मेळावे होणार। सुनील तटकरे यांची माहिती। 13 जानेवारीला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कल्याण डोंबिवलीमध्ये दौरा। दोन्ही नेते एकाच दिवशी शहरामध्ये असल्यामुळे दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मतदार संघनिहाय स्वतंत्र चाचपणी। काँग्रेसकडून लोकसभेच्या 541 जागांचा आढावा। धनगर आरक्षणाच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी। धनगर आरक्षणाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हायकोर्टात याचिका। 63 पुरावे न्यायालयात सादर। सुनील केदार यांच्या जामिनावर आज सुनावणी। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जामीन अर्जावर सुनावणी। सांगलीतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी एकाच गुन्ह्यामध्ये आरोपींना 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा। वाळवाच्या कुरळप इथल्या आश्रमशाळेतील संस्था चालकासह 2 जणांनी अल्पवयीन मुलींवर केला होता अत्याचार।